नमस्कार. जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सगळे, बरे आहात ना? तर ही गडबड सगळी कशाची आहे माहिती आहे? श्रावण महिना असला ना की कुठल्याही एका शनिवारी मुंजाबाचे गोपाळ घालायचे असतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण देवीची सवाशण म्हणून कुमारिका किंवा सुवासिनी आपण जेवायला घालतो ना, त्याच पद्धतीने मुंजा आहे. इकडं ब्राह्मणाच्या मळा म्हणतात त्याला. आणि पूर्वीला ह्या ब्राह्मणाच्या लोकांनी शेताला राखण म्हणून मुंजाची स्थापना केलेली. तर ही जमीन ब्राह्मणाची आहे आणि त्या ब्राह्मणाच्या मळ्यात मुंजाबा आहेत. तर आम्ही त्यांची सेवा करतो दरवर्षी श्रावण महिन्यात. त्यांना शनिवारचं नैवेद्य असतो. तर कशाचा असतो? रवा किंवा लापशी. तर खरा नैवेद्य हा लापशीचा असतो. पूर्वीला आमचे पुरुष लोक जाऊन स्वतः तिथं स्वयंपाक करायचे आणि तिथं जेवायचे. महिलांनी काही तिथं जायचं नव्हतं. पण आता कसं आहे, पुरुष लोक सगळी कामावर धंद्याला गेलेली आणि मग महिला वर्गच सगळा घरी. मग पोरांना घेऊन जायचं. प्रत्येकाचे घरचे 5-5 मुलं जेवाय घालायचे. म्हणजे आता मी गेले माझा स्वयंपाक घेऊन, म्हणजे मी माझ्या वाट्याची 5 मुलं जेवाय घालणार. तर जेवढे पण लोक त्या विहिरीवरती भरणं भरतात, म्हणजे ज्यांची शेती पिकवतात, तेवढी लोक त्यांना जमेल त्या शनिवारी हे गोपाळ करतात. तर चला आज म्हटलं आपण करूया. आणि आता मी शेतामध्ये जाणार आणि आज मी काय करणार आहे, तर आता मी करणार आहे पिवळा बटाटा सुक्का आणि तोंडी लावायला. कारण आता मुलं पूर्वीसारखं रवा किंवा लापशी खातच नाही, त्यांना पाहिजे असतं तिखट. तर वरण भात आणि पिवळा बटाटा आणि मी करते लापशी. तर मस्त असं लापशीचं घरी भरडा न घेता विकतच आणलेली आहे. आणि आता मला करायची लापशी. तर मी केला आहे हा बटाटा. तर या बटाट्यामध्ये ना मी थोडेसे हिरवे वाटाणे आणि फुटाण्याची भाजकी डाळ, तर हे 2 टाकलेत आणि हे खूप छान होतं. खूप मस्त असा बटाटा होतो. मला खूप आवडतो हा ना. तर मी असंच बटाटा केला आहे. आणि आता आपल्याला करायचे लापशी. तर आपला स्वयंपाक चालला आहे चुलीवर. आणि आज चुलीचा अजूनच त्यात गोडवा उतरणार आणि खूप छान आपली लापशी, बटाटा आणि डाळ भात होणार. तर डाळ भात कुकरला केला आहे, पण पिवळा बटाटा आणि लापशी ही आपल्याला चुलीवरतीच करायची. आणि खूप मस्त अशी, कोणाकोणाला आवडते लापशी नक्की सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता मला करायची लापशी. तर त्यासाठी मी हे तूप घालून घेते आधी आणि आपण त्यामध्ये छान असं लापशी भाजून घेणार आहे. अगदी रव्याचाच प्रकार. आणि यावेळेसची लापशी आम्हाला अशी बारीक मिळाली आहे, जास्ती जाड नाही. खूप मस्त आहे आणि खूप भारी आहे लापशी. मला असं वाटलं होतं जाड तुकडे, पण ते लवकर शिजत नाही. आणि हे एकदम रव्यासारखेच, म्हणजे इतके बारीक पण नाही, पण अगदीच लवकर. मस्त असे तुपामध्ये मी भाजून घेतली आणि अगदीच घरच्या तुपामध्येच भाजते. आणि त्यामध्ये आपण घालतो आहे आता मनुके. म्हणलं मनुके तळून घ्यावेत. त्यानंतर आपल्याला खोबरं, वेलची, कुठं काजू, बदाम, हे सर्व काही आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत. तर मी सर्व काही तळून ठेवणार आहे. आणि लापशीला उकळी आली ना की नंतर आपण ते त्यामध्ये टाकणार आहेत. तर तोपर्यंत मी आता खोबरं हे बाकीचं सर्व काही तळून घेते. तर कशी होईल लापशी सांगा तुम्ही, चांगली होईल का? तर ज्याप्रमाणे त्यात गुळाचा गोडवा उतरेल ना, त्याचप्रमाणे अजूनच चुलीवरची सर त्याला येईल. खूप छान लागणार मला तरी वाटतं. कारण लापशी हा प्रकार ना थोडासा दुर्मिळ होत चालला आहे. रवा म्हणजे लगेच होतो, शिरा त्याला म्हणतात, पण आमच्याकडे आम्ही रवा म्हणतो. तर त्याला जास्त प्राधान्य असतं. रोज म्हटलं तरी घरात असतो आणि माझ्या घरात तर रोज आहे. लहान मुलं असल्यामुळं रोजच करावा लागतो. तर गुळाचा गोडवा आणि चुलीची सर, तर या दोन्हींचं मिलन हो आणि आमची लापशी खूप छान होणार आणि नक्कीच होणार. तर मी अर्धा किलो गूळ घातला आहे आणि आपली लापशी अर्धा किलोला थोडी जास्ती घेतली आहे. कारण शेजारी मुलं बिलं असतात, कुणी शिरा करून आणतं, तर मग त्यांना द्यायला होती. तर बघा हे ड्रायफ्रूट तळून ठेवले होते आणि मी आता ती शिजायच्या टायमात शिजतच आली लापशी आपली आणि त्या टायमाला मी आता हे टाकते.
तर सांगा कशी आम्ही होईल. सगळा किती छान स्वयंपाक होईल करून ना. आणलाय घरून. या तुम्ही हे पण आमचे आमचे मुंजाबा मुंजाबाचे गोपाळ पाहिला आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की गेलेत सांगा. घालून गोपाळ. आता आमची बारी राहिली आहे, आता आम्ही करणार. तर हे बघा इथंच विहीर आहे एक, आणि खूप मोठी विहीर आहे आमची. रुंदीने नसल पण खाली खूप खोल आहे. ही आमची विहीर. आणि हे बघा कशी गवळणींची घरटी आहेत, आहे की नाही. अगदी मला तर ते घरटे इतकं आवडतं ना. बघा 3 मजल्याचं केलं की नाही. आपण तरी बिल्डिंग बांधताना कसं बांधतो तसं त्याचं 3 मजल्याचं घर आहे. इतकं छान वाटतं ना. तर ह्या खूप जुन्या विहिरी आहेत. आणि ही जी जमीन आहे ना ही पूर्वेला ब्राह्मणाची होती. तर त्यांच्याकडून आमच्या आजी सासऱ्याने घेतलेली आहे. याला ब्राह्मणाचा मळा म्हणतात. आणि त्या जमिनी असल्या ना, ब्राह्मणाच्या जमिनीपाशी कुठंतरी मुंजा हा असतोच. तर इथं पूर्वेला खूप मोठं पिंपळाचं झाड होतं. तर ते काढलं म्हणजे पडलं ते, आणि मग हे दुसरं लावलं. त्याच्याखाली हे मुंजाबा महाराज आहेत. आणि लोकांची खूप जुनी समजूत आहे की पिंपळाखाली भूतं असतात, पण हे असं काही नसतं. पिंपळाखाली मुंजाबा असतो, ते पण ब्राह्मणांच्या जमिनींमध्येच, बाकी का नसतो एवढं. तर चला आता आपण त्यांची पूजाच करायची असते, त्याची पूजा. तर आम्ही नैवेद्य करून आणला आहे. आता ते पुरुषांजवळ द्यायचं आपण करून, मग ते ठेवणार. आणि ही अशी बिना लग्नाची मुलं म्हणजे लहान किंवा लग्न नाही झालेली अशी मोठी का असणार, पण ही अशी मुलंच जेवायला घालायची. जशा मुली कुमारिका कशा घालतात जेवायला, तसं मुलं घालायची. बाळ मुंजा म्हणतात त्यांना. तर आता येतं हे वाटा बनवला आहे मस्त अगदी, आणि इथं त्यांना जेवायला वाढायचं. पप्पू शेण करत तू हां, ह्याला दसत बघ. पानं काढ, नैवेद्य ठेवा. हे बघ इकडे मोठी मोठी, याला पण आहे ना. हे इथं. हां घे. ते नाही जाणू दे. आता आपण सोडवलेला मी तो तिथे गाडीवाला आता इथं लावायला पोरं लागत आहेत. आपलं काय काम. त्याला आजीला आणि त्याला आधी सोडवलं. नंतर तुम्ही इकडे बसा सगळे जण. ह्या इकडे जा, जा इकडे. बाद झालं ना. हे पुढे ना. चला चला. तुम्ही सगळं केलंय, पण ते आता येऊन नारळ बिरळ पडली. हा बाप्पा आहे बाप्पा. ताकद आहे. इथं या. या इथे. बरं इथे. इथं बस, खाली बस. तसं तिकडे मुंगी आहे त्यामुळे इकडे बसते बसते जेव जेव जेव. काकोजी नव्हते आले. कसं खाते आजी.
या जेवायला शेतात मस्त जेवण आहे. ना वरून छताची गरज ना फॅनची गरज, एवढं भारी आहे बघा निसर्ग. आणि त्यामध्ये शेतात काळ्या मातीत बसून मांडी घालून अगदी भारतीय बैठकीत जेवण. गावरान तुपाचे त्याने जेवलं तुम्हाला आबासोबत. किती खाल्लंय ग.